तर गाइस आजचा ब्लॉग आली बनवून राहिले तर थोडासा सपोर्ट करा एकदम. तर तिची डेअरिंग बिरिंग सुपर आहे. लगे रहो आले लगे रहो, आज तेरे को ब्लॉग बनाना है. गाईज व्हिडिओ बनवणं सोपं नाहीये ना, खूप कठीण असतं. व्हिडिओ मागचं आणि व्हिडिओ मधलं ह्याच्यामध्ये खूप फरक असतो. जो करतो ना त्यालाच माहिती असते की कसा बनवतो तो व्हिडिओ. खूप डेंजर असतो, फाटून जाते फाटून. गाईज गुड मॉर्निंग. आज मी ब्लॉग बनवते. आज मी पहिल्यांदा ब्लॉग बनवते, तर मला तुम्ही थोडंफार समजून घ्या. मला ब्लॉग बनवता येत नाही, पण पहिल्यांदा बनवते. तर इकडे हे बघा, हे घर आहे, ह्या गाड्या आहेत. ही आमची R15 आहे, म्हणजे आमची नाही आहे, माझ्या भावाची आहे. आणि ही इकडे माझी स्कूटी, म्हणजे माझी नाही, माझ्या भावाची आहे. इकडे ही आळूची पानं आहेत, इकडे ही तोंडली आहे, इकडे ही मिरची. आणि पक्ष्यांचा आवाज बघा कसा येतोय. आणि आज जरा वातावरण पावसाचं आहे. इकडे टमाटर लावलेले आहेत, इकडे हा कढीपत्ता आहे, इथे आहे पपई आणि हे आहे नारळाचं झाड. त्या नारळाच्या झाडाला नारळ लागलेले आहेत. इथे आम्ही दोडका लावलेला आहे. हा दोडक्याचा वेल आहे. तर दोडक्याच्या वेलेला जवळ आम्ही काठ्या लावलेल्या आहेत. इथे पण पपई आहे, हे आहे शेवग्याचं झाड, हे आहेत वांगे. तर वांगे तुम्ही बघू शकता. काल आम्ही लेंडी खत आणलं होतं, तर काल ते लेंडी खत त्यांना घातलेलं आहे. तर ते बघू शकता तुम्ही. हे बघा इथे. अरे यार. आणि इथे आहेत पिलू. तर ते आहेत पाणी घालत आहेत वांग्यांना. वांगे, पपई, दोडके जे पण आहेत त्यांना पाणी घालतायत. कारण आम्ही काल लेंडी खत आणलं होतं ना, तर ते लेंडी खत काल घालून दिलं होतं. तर त्याला काल पाणी आम्ही घातलं नाही, म्हणून ते पाणी घालू राहिले. हाय नीलू. हॅलो गाईज. तर मित्रांनो, काल हलका आणि मी मस्तपैकी हलका थोडासा कसा वाटत आहे. तर मित्रांनो, काल आले आणि मी गेलो तो मस्तपैकी तिकडे बादल्या घेऊन लेंडी खत घेऊन आलो. तर आता इकडे टाकलंय आम्ही खाली सर्व यांना वांग्यांना. आणि वांग्याची झाडं बघा एकदम सुंदर आहेत. तर ना मित्रांनो, आता काल पाणी नव्हतं घातलं आम्ही, तर आता पाणी वगैरे घालतोय एकदम मस्तपैकी. तर अर्धा तास झालंय माझं काम. आणि आजचा ब्लॉग, अरे बापरे पाय कुठे गेला. तर गाइस आजचा ब्लॉग आली बनवून राहिले तर थोडासा सपोर्ट करा एकदम. तर तिची डेअरिंग बिरिंग सुपर आहे. लगे रहो आले लगे रहो, आज तेरे को ब्लॉग बनाना है. हे आहे आवाकाडोचं झाड. बघू शकता तुम्ही. बघितलंय का कधी आवाकाडोचं झाड? कारण आम्ही पहिल्यांदाच लावलेले आवाकाडोचं झाड. इकडे पण पपई आहे, हे आहेत दोडके. म्हणजे दोडके आम्ही एवढे लावलेले आहेत, त्यांना प्रत्येक दोडक्यांना काठी लावलेली आहे. हे माठ, मिरच्या लावलेले आहेत. भेंडी पण लावलेली आहे इथे, बघू शकता तुम्ही. ही बघा भेंडीला फुलं पण आलेली आहेत. आम्ही घरातला कचरा बाहेर वेस्ट म्हणजे टाकत नाही, तो आम्ही इथे बादलीमध्ये टाकतो आणि त्याच्यापासून खत तयार करतो. हे आहे केळीचं झाड, बघू शकता. हे पण किती मोठं झालेलं आहे. आणि इकडे आहे सीताफळाला पण सीताफळ आलेले आहेत छोटे छोटे. गाईज मी इथं छोट्या छोट्या कुंड्या आहेत, त्या छोट्या छोट्या कुंड्यांना मी झाडं लावलेली आहेत. इथे आहे मनी प्लांट, गुलाब, आबोली. परत इथं हे एक वेगळं झाड आहे, त्याचं नाव नाही मला माहिती. हा लिंबू. इथे आहे पुदिना. ह्यावेळेस कमी आलेले आहेत फणस, पण आहेत. खूप गोड असतो हा फणस खायला. हाय गाईज, मी स्वयंपाक करते. ही आहे कोबीची भाजी, इथे आहे डाळ, इथे आहे कोशिंबीर, ह्या मिरच्या, पुदिना, कढीपत्ता. आता मी स्वयंपाक करते. तर गाईज आम्ही पैसे देण्यासाठी आलो होतो, पण 50 रुपये आज पण त्यांच्याकडे सुट्टी नाहीत. आम्ही 50 रुपयाची नोट घेऊन आलो होतो, पण आज पण त्यांच्याकडे सुट्टी नाही. तर आता 1-2 दिवसांनी घेऊ, है ना सांजू? चलो जायचं. हॅलो गाईज. तर मित्रांनो, मी आता सांजला घ्यायला आलोय. बाबा आणि आजी येणार आहेत. कुणाला काय आणतील काय माहिती, आता मी नाही बघितले. आणणार आहेत असं. बरं बघूया. हाय गाईज, दुपारचे जेवण वगैरे झालेले आहेत. आणि इकडे ऊन बघा किती कडक पडलेलं आहे. दुपारचे वाजलेले आहेत 1:30 आणि ऊन बघा किती खतरनाक पडलेलं आहे. बघा खूप ऊन पडलेलं आहे. आणि पावसाने तर टाटा बाय बाय केलेलं आहे. पाऊस काय पडतच नाही इकडे. म्हणजे खूप ऊन आहे. इतकं ऊन लागतंय की जसं काय उन्हाळा आहे, उन्हाळा एवढं ऊन लागतंय. हाय गाईज, आता मी स्कूटर चालवते. आता 2-3 राऊंड मारल्यानंतर घरी भेटते तुम्हाला.
हॅलो गाईज, तर मित्रांनो मस्तपैकी आली चालू राहिली स्कूटर आणि मी बसलोय तिच्या पाठी मागं. वाव, मस्त चालू राहिली बरं का. म्हणजे मी तर थोडासा घाबरत बसलोय. पहिल्यांदा फर्स्ट टाइम ती रस्त्यावरती आलोय बरं का. हे बघा, आली चालू राहिली स्कूटर. वाव. आपल्याला आता मागं बसायला मजा येईल भावांनो R1 वरती. हाय गाईज, तर स्कूटी चालवून खूप मजा आली. आता मी फ्रेश होते, हातपाय धुते आणि स्वयंपाकाची तयारी करते. हाय मित्रांनो, आता मी वरण बनवते. इथे वरणाला फोडणी देण्यासाठी पातेलं ठेवलेलं आहे, तवली ठेवले, इथं कढई ठेवली कांदा फ्राय करण्यासाठी. हा आहे मासा. तर हाय गाईज, आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि खूप रात्र पण पडलेली आहे. तुम्ही इकडे बघू शकता वातावरण किती शांत आहे आणि वारा पण खूप सुटलेला आहे. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. टाटा बाय, सी यू सून. हॅलो गाईज, तर मित्रांनो आजचा ब्लॉग आली बनवून राहिले तर तिचा मी BTS घेतो बरं का. गाईज, दोघांचं आमचं भांडण झालं होतं एकदम सुपरा डुपरा मित्रांनो. आणि तुम्हाला काय सांगतो, आलीची इतकी मजा आली. पण ना आम्ही BTS हे आता सुरू केलं, म्हटलं BTS थोडासा रेकॉर्ड करू. पण जे नॅचरल होतं ना ते नेक्स्ट लेवल राहते. हे आपण नंतर मग तुला थोडासा BTS रेकॉर्ड करू, एकदम फालतूपणा आहे. पण याच्या अगोदर इतक्या किती वेळा डिलीट मारला आपण. खूप वेळा आम्ही गाईज इकडून सुरुवात केली बरं का. आलीने म्हणजे इकडनं सुरुवात केली अशी आली गेली. पण गाईज, व्हिडिओ बनवणं सोपं नाहीये ना, खूप कठीण असतं. व्हिडिओ मागचं आणि व्हिडिओ मधलं ह्याच्यामध्ये खूप फरक असतो. जो करतो ना त्यालाच माहिती असतं की कसा बनवतो तो व्हिडिओ. खूप डेंजर असतं, फाटून जाते फाटून. तर गाईज ना, म्हणजे आलीने सुरुवात केली इथून बरं का. म्हणजे ती अक्षरशः म्हणजे ती मी बघितलं म्हणजे रिटेक केलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना पूर्ण धांदली उडून जाते. म्हणजे आपण वांग्याला टमाटरला वांग पण म्हणू शकतो. एवढं खतरनाक, काय बोलायचं ते समजत नाही कॅमेरासमोर. कारण आपण लाजत असो कॅमेरासमोर. आलीच काय, मी पण सुरुवातीला बोलायचं, माझे जर सुरुवातीचे ब्लॉग बघ ना, हॅलो गाईज मित्रांनो, हॅलो गाईज, वेगळं काय बोलायचं काय समजायचंच नाही. हॅलो गाईज, हॅलो मित्रांनो. तर मी आजचा ब्लॉग म्हणजे काय समजत नव्हतं. मी आता असं वाटतं की खूप म्हणजे आणि ते खूप सोपं एडिट आपण करत असतो ना, एडिट वगैरे करत असतो म्हणून तो एक नॉर्मली व्हिडिओ बनतो. पण BTS एकदम खतरनाक असतो गाईज. आता आलीचं जर मी BTS शूट केला असता ना, तुम्ही इतके हसले असते, इतकं म्हणजे पोट म्हणजे आली किंवा काय म्हणायची किंवा काय आहे ना. लोकांना असं वाटतं की व्हिडिओ बनवणं खूप सोपं आहे, पण त्याच्या पाठीमागची जी कसरत असते ना ती खूप डेंजर असते. तर मित्रांनो आजचं चॅलेंज पण पूर्ण होईलच बरं का. हे बघा असे शब्द येतात. आजचा चॅलेंज पूर्ण, मग आपल्याला रिटेक करायचं. तर गाईज आजचा चॅलेंज पूर्ण आली करणारच आहे. तर तिच्याकडे कॅमेरा राहील. मला तरी वाटतं का तिच्याकडे GoPro द्यावा, कारण ते थोडंसं ना आयफोन हँडल करायला थोडंसं अवघड आहे. GoPro मात्र बघा असं जरा कचक्या सुंगाराला असा फिरवा कसा पण फिरवा, छोटा आहे ना तो त्याच्यामुळे. तर बघतो आता आली काय म्हणते. आले करशील ना? प्रयत्न करते नाही, फोडेंगे तोडेंगे आणि आम्ही ब्लॉग बनवणारच. कचकिलाला कचका. तर तुम्ही बने रहो पुष्या हो.